नमस्कार, मी स्वाती. कुतूहल विथ स्वातीवरती तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयाकडे वळणार आहोत जिथे मानवी मन आणि सामूहिक मानसशास्त्र यांचा एक अनोखा पॅटर्न बघायला मिळतो. आणि तो विषय म्हणजे पंढरपूरची वारी. ह्या वारीवरती अगदी सचिन तेंडुलकर ते नितीन गडकरी अशा दिग्गजांपर्यंत अनेकांच्या पसंतीला उतरलेलं एक अवाढव्य आणि अतिशय सुंदर देखणं असं लक्झरियस कॉफी टेबल बुक प्रकाशित झालेलं आहे. तुझं जे पुस्तक आहे ते अत्यंत लक्झरियस आणि सुंदर असं ते ग्लॅमरस पुस्तक आहे. तर हा मेळ म्हणजे ही कल्पना तुझ्या डोक्यात कशी आली? धन्यवाद. जय गणेश मंडळी, जय जय रामकृष्ण हरी. स्वातीने हा जो प्रश्न विचारला, मी त्याच्या अगोदर एक तुम्हाला गोष्ट सांगतो. मला असं बेसिकली प्रश्न आहे की आधीच मार्केटमध्ये हजारो पुस्तकं आहेत वारीवरती. मग तुझं पुस्तक लोकांनी घ्यावं असं त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्याचं सांग. आणि कॉफी टेबल बुक हे वारीच्या संदर्भात अनेक लोकांनी केलेलं आहे. हा, पण ते कॉफी टेबल बुक मध्ये ना फक्त आपलं फोटोग्राफ पाहायला मिळतात. बरोबर. पण माझं तसं नाहीये. माझं पुस्तक हे जवळजवळ 2.5-3 किलो वजनाचं आहे. ओपन केल्यावरती 2.5 फूट लांब होतं. त्याच्यामध्ये 185 फोटोग्राफ्स आहेत. ते फोटोग्राफ कोणाचे आहेत? तर महेश लोणकर आहे, राहुल गोडसे आहे, संदेश भंडारी आहे, माननीय उद्धव ठाकरे आहे. नमस्कार, मी स्वाती. कुतूहल विथ स्वातीवरती तुमचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्या चॅनलवरती आपण नेहमीच एखाद्या गोष्टीच्या पाठचं कुतूहल, त्या गोष्टीच्या पाठीमागचा विचार, लॉजिक हे समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आज आपण एका अशा विषयाकडे वळणार आहोत जिथे मानवी मन आणि सामूहिक मानसशास्त्र यांचा एक अनोखा पॅटर्न बघायला मिळतो. आणि तो विषय म्हणजे पंढरपूरची वारी. आजकालच्या जगात कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये अनेक लोक फिटनेससाठी महागड्या जिममध्ये जातात, किटोजेनिक डाएट सारखं डाएट फॉलो करतात आणि व्यसनं जर जडली तर व्यसनमुक्तीसाठी अल्कोहोलिक अनोनमस सारख्या गोष्टींची सहाय्यता घेतात. पण आपण जर रॅशनल दृष्टिकोनातनं पाहिलं तर शेकडो वर्षांपासून वारकरी ह्या सगळ्या किटोजेनिक डाएटला उगाळून प्यायलेला आहे. एकादशीच्या डिटॉक्सिफिकेशन पासून सगळं त्यांनी अवलंबलेलं आहे. आणि शेकडो मैल हा जो त्याचा अनवाणी पायानी प्रवास चाललेला आहे, त्याच्यापेक्षा वेगळं असं मानवी आणि म्हणजे शरीराचं आणि मनाचं असं वेगळं कुठलं जिम असेल? शिवाय एकदा का तुळशी माळ गळ्यामध्ये घातली की त्याच्यानंतर त्याला कुठल्या व्यसनमुक्ती केंद्राची गरज सुद्धा लागत नाही. आणि पंढरपूरची वारी ही खास माझी लाडकी अजून एका गोष्टीसाठी आहे, कारण की ह्याच्यामध्ये जात पात सगळं काही विसरून कुठलंही कर्मकांड न करता अगदी साफ दिलाने सगळे एक जात सामील होतात. तर आजचा आपला जो विषय आहे ना, तो एक खास विषय आहे. ह्या वारीवरती अगदी सचिन तेंडुलकर ते नितीन गडकरी अशा दिग्गजांपर्यंत अनेकांच्या पसंतीला उतरलेलं एक अवाढव्य आणि अतिशय सुंदर देखणं असं लक्झरियस कॉफी टेबल बुक प्रकाशित झालेलं आहे. आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या शाळेतला माझा वर्गमित्र बबनराव पाटील यांनी हे बुक क्युरेट केलेलं आहे. तर ह्या बुकच्या पाठची संकल्पना आणि हे बुक काय आहे हे नीट आज समजून घेऊया. आपण स्वागत करूया बबनराव पाटील यांचं. नमस्कार. मॅकवर्स आर्ट स्टुडिओ यांच्याकडनं एक सुंदर गिफ्ट आपल्याकडे आलेलं आहे आणि ते आपल्या गेस्टसाठी देण्यासाठी म्हणून ते ॲज अ गिफ्टिंग पार्टनर देतात. तर ही एक सुंदर डिजिटल पेंटिंगची फ्रेम त्यांनी दिलेली आहे. बबन, तुला हे त्यांच्याकडनं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सो मी सर्वात पहिल्यांदी एका थेट प्रश्नापासून मला सुरुवात करायची आहे. मला असं म्हणायचं आहे की माझं हे कुतूहल आहे बेसिकली, की वारी आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला होतं काय की अनवाणी पायाने चालत जाणारा वारकरी, त्याच्या अगेन्स्ट तुझं जे पुस्तक आहे ते अत्यंत लक्झरियस आणि सुंदर असं ते ग्लॅमरस पुस्तक आहे. तर हा मेळ म्हणजे ही कल्पना तुझ्या डोक्यात कशी आली? धन्यवाद. जय गणेश मंडळी, जय जय रामकृष्ण हरी. स्वातीने हा जो प्रश्न विचारला, मी त्याच्या अगोदर एक तुम्हाला गोष्ट सांगतो, कारण का लोकांना गोष्टी सांगायला आणि गोष्टी ऐकायला खूप आवडतात. हो. गोष्ट अशी आहे की एकदा नारद मुनी रस्त्याने चालले असतात. रस्त्याने जात असताना त्यांना एक तपस्वी भेटतात. ते तपस्वी नारद मुनीला बोलतात की महाराज, मला मोक्ष केव्हा मिळेल? तर नारद मुनी म्हणतात की बाबा, आता वैकुंठाला चाललोय, देवाकडे जातो, तुझा प्रश्न विचारतो, देव जे काय उत्तर देईल ते तुला सांगतो. थोड्या काही अंतरानंतर एक वारकरी एका झाडाखाली
भजन करत असतो, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. हम्म. तो वारकरी त्या आचार्यांना पाहतो, नारद मुनींना पाहतो आणि त्यांना तोच प्रश्न विचारतो की महाराज मला मोक्ष केव्हा मिळेल. हम्म. नारद मुनीने तेच उत्तर दिलं की बाबा रे, मी आता देवाकडे जातो, प्रश्न विचारतो, जे काय उत्तर आहे ते तुला सांगतो. हम्म. नारद मुनी वैकुंठाला जातात, देवांना भेटतात, गप्पा टप्पा होतात, दोघांचे प्रश्न विचारतात. देवाने नारद मुनीला ते उत्तर सांगतात. हम्म. परतीच्या प्रवासाला तपस्वी भेटतो, तपस्वी वाटच पाहत असतो. ते बोले देवाने काय उत्तर दिलं. हम्म. तर नारद मुनीने सांगितलं की बाबा रे, अजून तुला 7 जन्म घेतल्यानंतर तुला मोक्ष मिळेल. ओके. हे उत्तर ऐकलं आणि तो तपस्वी नाराज होतो. अजून 7 जन्म, हम्म. पण करणार काय, देवाची आज्ञा. हा. नंतर पुढे गेल्यानंतर वारकरी भेटले, वारकरी विचारले देवाने काय उत्तर दिलं. तर नारद मुनीने सांगितलं काळजीपूर्वक आई की बाबा तू ज्या झाडाखाली बसलाय, हम्म. तू ज्या झाडाखाली बसलाय त्या झाडाला जेवढी पानं आहेत हम्म. तेवढा जन्म तुला घ्यायला लागेल. बाप रे. हा बापरे, पण नंतर तुला मोक्ष मिळेल. हे उत्तर वारकरी ऐकतो आणि वारकरीकडे बेभान होतो, तो नाचायला लागतो, आनंदाने उड्या मारायला हो हो लागतो. हो. इकडं नारद मुनीला प्रश्न पडतो, का रे बाबा. ते म्हणजे का, कारण काय. म्हणतो महाराज एवढे वर्ष नित्यनेमाने मला नामस्मरण करता येईल, एवढे वर्ष मला नित्यनेमाने वारी करता येईल, म्हणजे क्या बात. वारीचा काळ निश्चित आपल्याला सांगता येणार नाहीये. हम्म. पण वारीचा जो काळ आहे हो साधारण 1000 वर्षापूर्वीचा आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांचे वडील श्री विठ्ठलपंत हे पंढरपूरचे वारकरी होते. हम्म. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे जे गुरु आहेत, जे वडील बंधू आहेत निवृत्तनाथ, त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना वारीची ही दीक्षा दिली होती. अच्छा. आणि तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आषाढी कार्तिकीच्या वेळी, सप्तमीच्या वेळी, अष्टमीच्या वेळी जे वारकरी आहेत, मग स्त्री आहे, पुरुष आहे, आपलं घरदार, आपला व्यवसाय सगळं सोडतात आणि हो. वारीला सरळ निघून जातात. बरोबर आहे. त्यांना विचार असं का, हाय तो पांडुरंग बसलेला आहे, एवढा गाढा हा विश्वास एवढं असतो. गाडा आहे, आणि ते सरळ निघून जातात. बरोबर. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राची ही वारी आपल्या हा सामाजिकताचा एक फार मोठा चमत्कार आहे. हो हो. आणि त्या वारीच्या संदर्भात मी कुठेतरी कनेक्टेड आहे, कारण का मी स्वतः वारकरी पंथाचा. माझ्या गळ्यात बाबा महाराज सातारकरांनी माळ घातलेली आहे. माझी आजी आजोबा, माझे आई वडील हे नित्यनेमाने वारी करत होते. आमच्या घरात अजूनही हरिपाठ, ज्ञानेश्वरी यांचं पारायण होतं. अच्छा. माझ्या गावची स्वतःची दिंडी आहे. त्यामुळे एवढी मोठी अखंड असलेली परंपरा, याचं मला पाईक व्हायचं होतं. म्हणून विठ्ठल वारी आनंद यात्रा हे कॉपरेटेबल बुक तयार केलं आणि विठ्ठलाच्या श्रीचरणी अर्पण केलं. मस्त. असं थोडक्यात हा याचा इतिहास. बरोबर आहे. आणि तुला असं वाटलं की ते खूप छान प्रकारेच सादर करायचंय, कारण तुझं या सगळ्या वारीवरती आणि हो. विठ्ठलावरती प्रेम आहे, म्हणून बरोबर. तुला त्याला छान प्रकारे प्रेझेंट करायचं. बरोबर. ग्रेट ग्रेट. आणि मला असं बेसिकली प्रश्न आहे की आधीच मार्केटमध्ये हजारो पुस्तकं आहेत वारीवरती, मग तुझं पुस्तक लोकांनी घ्यावं असं त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्याचं सांग. क्या बात आहे. खरंच मार्केटमध्ये हजारो नामवंत लेखकांनी वारीवर पुस्तकं लिहिली आहेत, पण ती पुस्तकं आणि माझ्या पुस्तकामध्ये एक फरक आहे. त्यांची पुस्तकं आहेत, माझं कॉपीटेबल बुक आहे. आणि कॉपीटेबल बुक हे वारीच्या संदर्भात अनेक लोकांनी केलेलं आहे. पण ते कॉपीटेबल बुक मध्ये ना फक्त आपलं फोटोग्राफ पाहायला मिळतात. बरोबर. पण माझं तसं नाहीये. माझं पुस्तक हे जवळजवळ 2.5-3 किलो वजनाचं आहे. ओपन केल्यावरती 2.5 फूट लांब होतं. त्याच्यामध्ये 185 फोटोग्राफ्स आहेत. ते फोटोग्राफ कुणाचे आहेत, तर महेश लोणकर आहे, राहुल गोडसे आहे, संदेश भंडारी आहे, माननीय उद्धव ठाकरे आहेत. पण त्याच्यामध्ये जे फोटोग्राफ आहेत त्याला काही फोटोग्राफला इंटरनॅशनल अवॉर्ड्स पण मिळाले आहेत. गाडी इथे थांबत नाहीये, पुढे 75 त्याच्यामध्ये फोटो आहेत. मग ते फोटो कोणाचे आहेत, पद्मश्री वासुदेव कामत यांचे आहेत. परत आपले सुदर्शन बारापत्रे आहेत, अथर्व बारापत्रे आहेत, रुपेश मिस्त्री आहे, नंतर सदाशिव सावंत आहे, दिलीप वैती आहे, निलेश जाधव, अशा ह्या मान्यवरांनी त्याच्यामध्ये चित्र काढलेले आहेत. म्हणजे 175 फोटो, 75 चित्र. आणि त्याच्यामध्ये जे लेख आहेत त्या लेखाचं आम्ही भावपूर्ण अभिवाचन केलेलं आहे. कारण का लोकांना आजकाल वाचायला खूप कंटाळा येतो, आणि आजकाल मोबाईल नावाचा जो प्रकार आहे तो 24 तासापैकी जवळजवळ 15-16 तास असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये आपले भावपूर्ण आपण त्याचं अभिवाचन केलेलं आहे. आणि वारीच्या शेवटी आम्ही असंही केलेलं आहे की वारी जेव्हा सुरू होते तर परत वारीमध्ये काय काय घडतं ते वारीमध्ये आम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगितलं. मग त्याच्यामध्ये भावार्थ देखणे आहेत, अभय टिळक आहे, सदानंद मोरे आहेत, रोहन उपळीकर आहेत,
ह्या मान्यवरांनी त्या वारीमधल्या ज्या काही गमती जमती आहेत त्या त्यांनी सांगितल्या. म्हणजे थोडक्यात काय, हे पुस्तक वाचा, ऐका आणि पहा. आणि ज्यांना वारीला जाता येत नाही त्यांनी घरी बसल्या बसल्या पंढरपूरची तुम्ही वारी करू शकता. बरोबर. हे झालं. आणि जर क्वालिटीच्या बाबतीत आम्ही 130 GSM चा कागद वापरलेला आहे, हार्डबोर्ड कव्हर वापरलेला आहे, उत्तम बॉक्स वापरला, म्हणजे आम्ही क्वालिटीच्या बाबतीत कुठेही तडजोड केलं नाही. अगदी मुक्त हस्ते आम्ही केलेलं आहे. अशा पद्धतीने हे आमचं विठ्ठलवारी आनंद यात्रा हे पुस्तक आम्ही प्रकाशित केलं आहे. बस बाकी. आणि म्हणजे त्या फोटोग्राफर्सची एवढी सुंदर चित्र आणि चित्रकारांची स्केचेस जी आहेत त्यांना न्याय मिळायला तो उत्तम प्रतीचा कागद वापरणं गरजेचंच होतं. न्याय तर मिळालाय, पण त्या प्रत्येक फोटोग्राफरचं, प्रत्येक चित्रकारांचं खाली आम्ही नाव नोंद केलेलं आहे. म्हणजे आमच्याकडून विसरलं वगैरे हे आम्ही कुठलेच एक्सक्यूज नाही ठेवले. प्रत्येकाला प्रत्येकाचा न्याय आम्ही दिलेला आहे. तू एवढ्या सगळ्या भारतभरातल्या नामवंत म्हणजे किंवा महाराष्ट्रातल्या म्हणून, भारतातल्या म्हणून नामवंत फोटोग्राफर्स, चित्रकार आणि लेखक हे जे आहेत त्यांच्याकडनं हे सगळं साहित्य मिळवताना तुला भरपूर कष्ट पडले असतील. कुठून म्हणजे तुला त्यांच्याकडे कसा कॉन्टॅक्ट केलास आणि कसा त्यांच्याकडनं तुला रिस्पॉन्स होता? मी तर म्हणे इव्हन सचिन तेंडुलकर आणि नितीन गडकरी अशा लोकांची त्याच्यावरती पसंतीची शाबासकी पण तू मिळवली आहेस. नाही, एवढं सुंदर पुस्तक तू बनवलेलं आहेस. नाही, त्याचं असं झालं की मी जेव्हा वारीचं पुस्तक करत होतो तेव्हा डोंबिवलीच्या डॉक्टर सुलभा कोरे, ही माझी बहीणच आहे, मी त्याला अक्का म्हणतो, तर आणि फार विदुषी आहेत, प्रतिभावंत लेखक आहेत. मी त्यांना फोन केला, म्हटलं अक्का वारीवरचं पुस्तक तयार करतो, मला तुझा एक लेख हवाय. तर असं म्हणतात ना की आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. तर सुलभाताई बोलले की मी लेख तर देते, पण ह्या पुस्तकाचं संपादक मी करणार. म्हणजे ज्या बाईने 40-45 पुस्तकं लिहिली आहेत ती बाई समोरून मला म्हणते, माझ्या डोक्यावरचं ओझं अगदी खांद्यावर कमी झालं. मग त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत, मग त्याने अलका मुतालिक आहेत, अरुणा ढेरे आहेत, वामनराव देशपांडे आहेत, परत प्रवीण दवणे आहेत, संजय उपाध्याय, ह्या मान्यवर मंडळांना त्यांनी संपर्क साधला, त्यांना आम्ही विषय दिला आणि त्याच्या अनुषंगाने आम्हाला हे सगळे लेख आमच्याकडे यायला सुरुवात झाली. अशा पद्धतीने ते आम्ही लेख गोळा केले. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सुलभाताईंची संपादिका आहे, सुलभाताईंचा लेख आहे, त्याच्यामध्ये माझा पण लेख आहे. पण आम्ही विषयाच्या अनुषंगाने ह्या सगळं कामं करत गेलो आणि हे सुंदर पुस्तक असं फुलत गेलं, तयार होत गेलं. असं हा त्याचा प्रवास आहे पुढे. आणि आता मी जसं म्हटलं सचिन तेंडुलकर, नितीन गडकरी ह्यांची तुला जी शाबासकीची हे मिळाली, त्यांनी जेव्हा पहिल्यांदा हे पुस्तक पाहिलं तेव्हा त्यांची काय हे होती, रिॲक्शन होती आणि त्यांच्यापर्यंत तू पोहोचलास कसा? ह्या वारीच्या पुस्तकामध्ये सचिनचे मोठे बंधू आहेत, नितीन तेंडुलकर, तो माझा खूप चांगला मित्र आहे. आणि याच्यामध्ये एक कविता दिली आणि गेल्या गणपतीला मी आपल्या गणपतीला घरामध्ये बसलो होतो, त्याचा फोन आला, बाबा उद्या काय करतो? म्हटलं घरीच आहे. पण ठीक आहे, तुला सचिनने घरी बोलवलंय. मी त्याच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो, त्याच्या घरी गेल्यानंतर मी सचिनला वारीचं सगळं पुस्तक दाखवलं. त्यांनी पान चाळलं, त्यांनी सगळं समजून घेतलं काय की हे पुस्तक कसं आहे काय. नंतर तो बोलला एक काम कर, आई बाजूला बसल्या, तू आईला प्रेझेंट कर, कारण का आईचा उद्या वाढदिवस आहे, सचिनच्या आईला. सचिनच्या आईला. आणि त्याच्या अगोदर माझी पुस्तकं त्याला माहित होती, त्यामुळे आणि तो काय माझा बालपणीचा मित्र, आम्ही एकत्र म्हणजे आचरेकर सरांच्या क्लबमध्ये आम्ही एकत्र खेळलो, त्यामुळे ती जुनी दोस्ती जुनीच आहे. मग त्याने आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सचिननी ह्या पुस्तकासाठी त्याचे शुभेच्छा पत्र दिलं. अच्छा. फक्त सचिनच्या नाहीत, याच्यामध्ये गोविंदगिरी महाराज आहेत, याच्यामध्ये औसेकर महाराज आहेत, याच्यामध्ये नितीन गडकरी आहेत. नितीन गडकरींकडे का? कारण का नितीन गडकरी सरांनी आळंदी ते पंढरपूर हा वारीचा रस्ता केलेला, त्यामुळे त्या माणसाबद्दल मला कुठेतरी महत्व होतं की यार यांनी वारकऱ्यांसाठी केलं, तर कुठेतरी त्यांचा लेख, त्यांचं शुभेच्छा पत्र, म्हणजे अभिलाषा होती लेखाची, पण आता ते गडकरी सर वेळ मिळणार नाहीये. पण माझे जे ह्या पुस्तकाचे स्पॉन्सर आहेत माननीय श्री जयंतराव म्हैसकर, त्यांच्या माध्यमातून मला त्यांचे शुभेच्छा पत्र मिळालं आणि म्हैसकर साहेबांनी गडकरी साहेबांना पुस्तक दिलं आणि मला म्हैसकर साहेबांनी सांगितलं की त्यांना खूप आवडले. असा प्रवास आहे. मस्तच. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, तुका म्हणे नाही चालत नवस, सोसी जे जे सोस शरीरेसी. म्हणजे ते म्हणतात की कुठल्याही कर्मकांडात गुंतू नका. तर तू हे जे सगळं वारीच्या निमित्ताने सगळं संकलन केलंस, जो रिसर्च केलास, त्यावेळेला तुला त्याच्यामध्ये काय अनुभव आला? क्या बात आहे, क्या बात आहे. खूप चांगला प्रश्न विचारला. माझ्या जीवाच्या आवडीचा हा प्रसंग होता. मी अपेक्षित होतो कधी मला हा प्रश्न विचारला.
वारीकडे लोक अध्यात्म दृष्टिकोनाने हो. पाहतात. अर्थात मी पण पाहतो, त्यात काही नवल नाहीये. हो, पण वारी म्हणजे लष्करी शिस्तीचा एक आध्यात्मिक आविष्कार आहे. क्या बात. हे वाक्य माझं नाही, हे वाक्य रामचंद्र देखणांचं. ओके. हा. आणि वारीमध्ये अनेक पैलू उघडतात. आणि वारी बद्दल मला जर बोलायचं झालं तर वारी म्हणजे एक उत्तम वेलनेस प्रोग्राम आहे. क्या बात. हा? कारण का लोक आपला व्यक्तिगत विकास साधण्यासाठी हजारो लाखो रुपये खर्च करतात, अनेक हो. क्लासेस लावतात. अरे मी म्हणतो गेल्या खड्ड्यात एकदा वारीला या, 18 दिवस पायी चाला, तुम्हाला बरोबर ही आहे. वारी 360 डिग्री तुमचं परिवर्तन करेल. ते कसं, हम्म. आपण जेव्हा वारीला जायचं असं ठरवतो, हो. मला वारीला ह्या वर्षी जायचंय, हम्म. ठीक आहे, त्याचं ठरतं. मग त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो, मग मला ऊन वारा पाऊस हा सण होईल का, हम्म. मी पायी चालू शकेल का, हा. माझ्या पायाला फोड येतील का, मग मला ताप येईल का, मग माझी राहण्याची सोय कशी होईल, माझी खाण्याची, असे जे प्रश्न निर्माण करतात ना, जे गटांगळ्या खातात ना, त्यांची वारी बरोबर. कधीच होत नाही. पहिला निर्णय घ्या, मला वारीला जायचंय. बरोबर. मग तो पांडुरंग बसलाय, नंबर 1. हम्म. नंबर 2, दुसरी स्टेप काय येते की वारीला जाताना मग आपण जे काही साहित्य घेतो, कपडे, छत्र्या, रेनकोट, औषधं, खाण्याचं. स्वाती, खरंच सांगतो, ह्या कुठल्या गोष्टीची गरज लागत नाही. त्यापेक्षा जास्त वस्तू तुमच्या बॅगेतच राहतात. अच्छा. फार कमी वस्तूमध्ये तुमची वारी होते. त्यामुळे वारी काय तुम्हाला शिकवते की कमीत कमी वस्तू किती सुंदर जगायचं. आणि तोच प्रकार तुमच्या जीवनामध्ये की तुम्हाला किती वस्तू लागतात, फार थोड्या लागतात. मग खऱ्या अर्थाने तुमची वारी सुरू होते. बरोबर. टाळ मृदुंग घ्या, पखवाज घ्या, तुम्ही निघा. त्या वैकुंठाच्या रस्त्याचा जी माती आहे तुमच्या कपाळी लावा, बुक्का लावा आणि तुम्ही वारीला सुरू करा. वारी तिसरं शिकवतं काय शिकवते, तुम्हाला समता शिकवते. असं आहे, त्या वारीमध्ये कोणी प्रचंड श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी उच्च शिक्षित आहे, कोणी अनाडी आहे, कोणी कारखानदार आहे, कोणी वेडबिगार आहे, कोणी वाड्याचा मालक आहे, कोणी त्या वाड्याला झाडणारा वर्कर्स आहे, कोणी कीर्तनकार आहे, कोणी प्रवचनकार आहे, स्वयंपाकी आचार्य, असे अनेक लोक आहेत. पण ती अनेक लोक आपण त्यांना ओळखू शकत नाही, कारण का ते समान पातळीवर असतात. आणि प्रत्येक जण प्रत्येकाला माऊली नावाने संबोधतो. बरोबर. आणि प्रत्येकाच्या पाया पडतो. मी तुझ्या पाया पडलो याचा अर्थ मी तुला नाही पडलो, तुझ्या हृदयातला जो ईश्वरी अंश त्याला मी पाया पडतो. बरोबर. त्यामुळे वारी तुम्हाला समता शिकवते, वारी तुम्हाला ध्येय निश्चिती शिकवते, वारी तुम्हाला निर्णय घ्यायची क्षमता शिकवते. तसंच वारी ही एक शिस्तबद्ध आहे. म्हणजे 3:30 म्हणजे ब्राह्ममुहूर्तापासून तर रात्री 9 पर्यंत वारीचं एक ठरलेलं आहे की कसं शेड्यूल ठरलेलं आहे. आणि त्याप्रमाणे म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळी कुठे मुक्काम करायचा. म्हणजे पहिले आहे झेंडेकरी, नंतर आहे टाळकरी, नंतर आहे वाळकरी, यांच्यामध्ये मृदुंग पखवाद वाजवतात ते आहेत. मग पाठीमागं विनेकरी आहेत, विनेकरी ती सगळी वारी हँडल करत असतात. मग पाठीमागं महिला मंडळ, त्या तुळशी वृंदावन घेऊन असतात, पाण्याच्या घागरी घेऊन असतात. इतकी ती शिस्तबद्ध आहे, असं कुठेच कुणा असं मधी नाही. आणि ही शिस्त हैबत बाबा आफळेकर जे ग्वाल्हेरच्या सरदार म्हणून होते, त्यांनी जी शिस्त लावते अजूनही शिस्त ती लोक पाळतात. त्यामुळे वारी तुम्हाला शिस्त शिकवते. आणि स्वाती, मला तू सांग, एवढं दिवसभर चालल्यानंतर रात्री जे ताटामध्ये मिळेल ते अन्न ते गोडच लागतं. त्यामुळे तुम्ही डाएटच्या बाबतीत तुम्ही कॉन्शियस राहता. शिस्त शिकवते, डाएट शिकवते का. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही वारी करता तेव्हा तुमचं संवाद कौशल्य खूप चांगलं बहरतं. बरोबर. कारण का आपल्या महाराष्ट्रामध्ये दर 12 कोसावर भाषा बदलते, भाषा बदलली जाते. रस्त्याने जाताना शेतीवाडी असते, त्या शेतीचं पीक पाणी तुम्हाला पाहायला मिळतं. बरोबर. त्यामुळे संवाद कौशल्य देखील तुमचं अप्रतिम होतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढे लाखो लोक वारीला जातात, पण त्याच्यामध्ये कोणी नेता नाहीये, कोणी लीडर नाहीये, किंवा ह्या गटातल्या त्या गटात, त्या गटातल्या ह्या गटात. आता जास्त बोलत नाही, समजून घेतो. जबरदस्त. पण हे खूपच म्हणजे वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. ते त्याचा लीडर नाही, त्याची ती स्वयंशिस्त, ती व्यवस्थापन. आज लाखो लोक तुम्ही जात असतात, पण त्या लाखो लोकांचा मार्केट देखील, हजारो ट्रक देखील समोर जात असतात. तिथे काही गोंधळ उडत नाही. मी तर असं मला वाटतं की वारी ही गिनीज बुकात आली पाहिजे. इतकं शिस्तीबद्ध हे कुठेच तुम्हाला जगात मिळत नाही. हे फक्त महाराष्ट्रात पाहायला मिळतं ही अशी वारी. त्यामुळे वारीमध्ये या, त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि तुमचं जीवन 360 डिग्रीने फिरवा. आणि जो वेलनेस प्रोग्राम आहे ना, लाखो रुपये खर्च करून तिथं फुकट मिळेल. खरंय खरंय. जबरदस्त. क्या बात आहे. तू एवढं सुंदर पुस्तक काढलंस, त्याच्यासाठी एवढे परिश्रम घेतलेस, अतिशय सुंदर लक्झरी टाईप कॉफी बुक टेबल तू तयार केलंस.
तरी प्रचंड पैसा खर्च झाला असेल. हो झाला. त्याचं व्यवस्थापन कसं केलंस? एक फार गोड गुपित आहे माझं. माझ्या या स्पॉन्सरचे MAP चे सर्वेसर्वा श्री जयंतराव म्हैसकर हा. यांनी जे काय पुस्तकाला जे अर्थसहाय्य लागतं ते नेहमी मला वेळोवेळी केले. कारण का याच्या 2 पुस्तकाच्या अगोदर म्हणजे तू सुख करता आणि गुढ त्रिशूंड गणेशाचे याला मला आठवतंय की आम्ही दोघं थेऊरच्या गणपतीला गेलो होतो. अच्छा. थेऊरच्या गणपतीला आमचं दर्शन वगैरे आम्ही निवांत बसतो. तेव्हा मी सरांना म्हटलं की सर वारीवरचं पुस्तक तयार करतोय, करायची इच्छा आहे काय. त्यांचं नेहमीच ते हसणं न बोलणं आणि असं हाताने करणं. त्यांनी मला परवानगी दिली आणि त्यानंतर जे काही जीव होतला, कारण काय माहितीये का स्वाती, सगळी सोंग करता येतात, पैसे सोंग करता येतात आणि माझ्या पाठीमाग ते उभे होते. आणि हे माझ्या पुस्तक करताना ते अजिबात कुठला इंटरफेअर करत नाही. तुम्ही जे कराल ते फक्त चौकशी करत असता कुठपर्यंत काय. त्याच्यामुळे त्यांचा ह्या पुस्तकामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे. बरोबर. त्यांनी मला अर्थसहाय्य केलं म्हणून मी ही पांडुरंगाची सेवा करू शकलो. बस पुढे काहीच नाही. ह्या पुस्तकात नेमकं काय काय आहे ऍक्च्युली? कोणाकोणाचे लेख आहेत, काय काय आहे? मी तुम्हाला अगोदरच बोललो की सुलभाताईंनी हे असं मान्यवर लोकांना एकत्र केलं. या लोकांचे सगळे लेख आले. लेख आल्यानंतर आता म्हणजे 37 लेख आहेत. मग त्या 37 लेखांबद्दल काय मी बोलणार नाही. मी थोडक्यात जे मला माझंच पुस्तक आहे त्यामुळे मला सगळे लेख भावलेले आहेत. पण अभय टिळक त्यांनी अभंग वाढलेले. म्हणजे अभय टिळक असं म्हणतात की वारी ही समूहाने करायची असते. अच्छा. काय वारी ही समूहाने करायची असते आणि वारी ही असं चलतीये, गती आहे त्याला. आणि वारी ही समाजविमुख आहे. म्हणजे एखादी नदी वाहत असताना शेवटी नदी ही समुद्रालाच मिळते, पण ती समुद्राला मिळताना काठ्यावरच्या दोन्ही गावांना आणि झाडांना समृद्ध करते. तशी ही वारी ही समृद्ध करते असं अभय टिळकांचं मत आहे. सदानंद मोरे जे आपले तुकारामांचे 10वे वंशज आहेत, काळे अभ्यासक आहेत, ते वारी म्हणतात की वारीमध्ये सामाजिकता आहे काय आणि धार्मिकता आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वारी म्हणजे नैतिकता आहे. आज वारी का टिकू नये? बरोबर. आज हजारो वर्ष होऊन गेली आहेत, अनेक राजवटी येऊन गेलेल्या आहेत, तरी वारी टिकू नये. 19व्या शतकामध्ये पाश्चात्याचा शिरकाव पण झाला, पण ह्या नैतिकतेमुळे ही वारी टिकली आहे. वारी टिकायचं कारण काय हे त्यांचं मत आहे. हे त्यांनी त्यांच्या लेखात लिहिलेलं आहे. अरुणा ढेरे स्त्रियांचा फार मोठा वाटा आहे. तो कशा प्रकारे वाटा आहे तो त्याने त्यांच्या लेखात मांडलाय. वृषाली लाटकर त्यांनी पंढरपूरच्या मंदिरावर PhD केली आहे. बापरे. म्हणजे तुम्ही जर हा लेख वाचला तर पंढरपूरचं मंदिर कसं पाहायचं आणि त्याच्यात काय गमती जमती हे तुम्हाला पाहायला मिळतील. बरोबर. वरदा संभोस यांनी दिंडीवर PhD केलेली आहे. अच्छा. परत तसंच मग उमेश बागडे त्यांनी रिंगण हा एक फार मोठा वारीचा आत्मा आहे. ते रिंगण आपल्याला पाहायला मिळेल. इथे एकच फक्त म्हणते की ज्या लोकांना वारीच्या बद्दल नीट माहित नाही त्यांना हे रिंगण आणि हे जे प्रकार आहेत ते थोडक्यात नंतर सांग. रिंगण हे 7 प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये उभं रिंगण आहे, परत त्याच्यामध्ये गोल रिंगण आहे, परत त्याच्यामध्ये आम्ही वारीमध्ये एक असा एक फोटो टाकलेला आहे की तिथे रिंगण आहे, पण ते रिंगण गव्हर्नमेंटचं अधिकृत नाहीये. ते वाघांचं शेत आहे. त्या वाघांच्या शेतामध्ये ते अश्व आहेत, ते न सांगता तिथे येतात आणि ते रिंगण करून निघून जातात. बापरे. आणि ह्या रिंगण ह्या उमेश बागडांच्या याच्यामध्ये त्यांनी फार विस्तारित केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुंदर सुंदर रिंगणच्या बद्दल फोटो आहेत. परत तसं वारीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो म्हणजे अदृश्य शक्ती जी म्हणतात ना की जी दिसत नाही पण ते संरक्षण करते, ते म्हणजे पोलीस डिपार्टमेंट. क्या बात आहे. पोलीस डिपार्टमेंट. तर पोलीस डिपार्टमेंटचे आता आपल्या सध्याचे DCP नितेश गट्टे यांनी वारी कंडक्ट केलेली आहे. त्यांचाही लेख याच्यामध्ये आहे, त्यांचे अभिवाचन याच्यामध्ये. आणि ह्या पुस्तकाचा म्हणजे सगळ्यात माझा जीवाची जी आवड आहे याच्यामध्ये पद्मश्री पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ मार्शलकर यांची विज्ञान आणि श्रद्धा ही 2.5 तासाची मुलाखत डॉक्टर सुलभा कोरे यांनी घेतलेली आहे. अरे वा. हे अशा पद्धतीने ही वारी आम्ही फुलवत गेलेलो आहे. असे लेख तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याच्यात QR कोडचं तू भरपूर ते बरेच QR कोड आहेत, त्याचं ते काय रहस्य आहे ते मला सांग. नाही त्याच्यामध्ये काय माहिती का आता ह्या लेखांमुळे तुम्हाला वारी कळते, पण वारी फक्त काय ते लेखच नाहीये. वारीमध्ये 18 दिवस बऱ्याच गोष्टी घडतात. मग ते बैल कुठून येतात, मग तो रथ कुठून येतो, मग ते घोडे कुठून येतात, मग त्यांची जी सकाळची शिस्त काय, मग त्यांचे भजन काय, त्यांच्या अभंग कुठल्या, त्यांच्या तक्रारी कुठल्या, ह्या असंख्य गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग आम्ही काय केलं की त्या गोष्टी स्वरूपात
गोष्टी स्वरूपामध्ये एक एक आम्ही विषय घेतला. मग त्याच्यामध्ये भावार्थ देखण्यांनी काही गोष्टी सांगितल्या, अभय टिळकांनी सांगितल्या, नंतर आपल्या अभय जगताप यांनी गोष्टी सांगितल्या. त्या आम्ही छोट्या छोट्या वारी, म्हणजे थोडक्यात म्हणजे काय म्हणते काय, तुम्ही घरी बसून सगळी वारी ऐकू शकता, पाहू अनुभवू शकता. शकता. हा म्हणजे तुम्ही स्कॅन केला, तुम्हाला ती गोष्ट ऐकायला मिळते. त्यामुळे वारीमध्ये 18 दिवस म्हणजे अष्टमीपासून ते आषाढी एकादशीपर्यंत काय काय चालतं. पण फक्त वारी तिथे थांबत नाहीये. वारी आषाढी एकादशीनंतर परत वारी. जाताना ही वारी ऐश्वर्यवंत असते बरं का, ऐश्वर्यवंत. पण येताना काय, जाताना 18 दिवस, येताना 10 दिवस. मग तो जे त्याचं चित्र आहे ते परतवारीचं चित्र, ते परतवारीचं चित्र पण त्याच्यामध्ये आम्ही त्या QR कोड मध्ये टाकलेलं आहे. म्हणजे आम्ही खूप जवळ जाण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आहे पुस्तक करायचा. आता मला माहित नाही ते झालं की नाही, तो पांडुरंग आणि तुमच्यासारखे वाचक ठरवते. बरोबर. नाही, मी पाहिलंय स्वतः, त्यामुळे इव्हन त्यातले फोटो पण सुंदर आहेत, त्याची पानं पण अतिशय सुंदर आहेत आणि छपाई उत्कृष्ट आहेच. आणि तू ते दृक श्राव्य पण केलंयस. हो बरोबर. ते खूप छान केलंयस, कारण खूप लोकांना पूर्ण वाचायला कंटाळा येतो कधी कधी. छानपैकी दिवा घालवावा, समई लावावी देवासमोर आणि शांत चित्ताने ते ऐकत राहावं. खूप छान वाटेल खरोखर. पण मग तू आता हे सगळं जेव्हा संकलन केलंस ना, आणि हा सगळा तू अनुभव जेव्हा स्वतः सगळं करत होतास, तेव्हा एखाद्या दिवसांनी तुला असं खूप एकदम आर्त केलं, रडवलं, असं कधी घडलं का? किंवा हसवलं, आनंद झाला? रडवले पण, हसवले पण, लाताबुक्या पण बसलेला आहे आणि हर्ष वायू पण झालेले आहे. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घडत गेलेल्या. खूप पॅशनेटली केलंयस तू ते, म्हणून मी तुला विचारते. हो बरोबर आहे. काय माहिती का स्वाती, जेव्हा वारीचं पुस्तक करायला सुरुवात केली होती तेव्हा एकटा होतो आणि हळूहळू कारवा कधी तयार झाला माझंच मला कळलं नाही. मग एक लोक त्याला जॉईन होत गेले. बरोबर. मी सांगतो हे पुस्तक मी नाही केलं, आमच्या वारीने केलं. आमच्या पुस्तकाच्या पाठीमागे त्या सगळ्या जे लोक आहेत त्यांचे मी फोटो टाकले, त्यांचे बायोडेटा टाकले. ते आतापर्यंत कुठल्या कॉपी टेबल बुकची ही स्टाईल नाहीये, पण मी निर्माण केले की हे वारकरी होते म्हणून. आता रडवलं म्हणजे काय, तर माझं सगळं पुस्तक आहे, तर काही मी त्यांची नावं घेत नाही. जे 2 लेआउट करणारे जे होते, आज करू, उद्या करू, आज करू, परवा करू, असं करत करत त्यांनी खूप वेळ घालवला. मग शेवटी असं कुठेतरी असं विचार करतो आणि मला मनातून असं निर्माण झालं, एक असा विचार निर्माण झाला, बहुतेक पांडुरंगाची इच्छा नाही की नाही, त्यांना बात केलं. पण मला माझा पांडुरंगासारखा एक मित्र धावून आला, सुनील पंडित. आणि त्यांचे सहकारी स्वाती वर्डे यांनी हे पुस्तक खूप डिझाईन छानपणे केलं. काय त्याच्यामुळे अगोदर रडलो, नंतर हसायला लागलो. नंतर हे जे QR कोड केले ना, एवढे दिवशी व्हिडिओ वगैरे, माझा एक मित्र आहे संजय सकपाळ पुण्याचा, तो सगळं त्यांनी शूटिंग केलं, त्याने एडिटिंग केलं. आणि हा बहादर काय करायचा मध्ये का, पहाटे 3 वाजता 4 वाजता मला फोन करायचा, हा बघनराव ते व्हिडिओ मी एडिट केले बरं का, ते झाले बरं का. म्हणजे रात्रभर करायचा, मी रात्रभर झोपायचा आणि तो मला उठवायचा. त्यामुळे ती मला पहाट खूप अशी एकदम छानपैकी वाटायची. ते देखील ते सुंदर झालंय. मग त्याच्यामध्ये आकांक्षा जोशी, त्यांचं नाव घेतलंच पाहिजे. हे सगळं करताना प्रत्येकाचं आदरातिथ्य त्या करायच्या. त्यामुळे तो आदरातिथ्य करताना त्यांची धावपळ, पण माझी अशी, मला खायला मिळायचं ना सगळं, पण ते आदरातिथ्य करायच्या त्या देखील आहेत. नंतर चैत्राली कुलकर्णी आहे, त्यांचाही फार मोठा याच्यामध्ये वाटा आहे. परत माझे 2 मित्र आहेत, ठाण्याचा अतुल भिडे, परत नंदकुमार चिकटे. ही मंडळी आहे ना, मला फक्त फटकेच घालायचे. की मी सांगितलं की बाबा तुम्ही जे चुकलं ते फक्त त्याच्यावर चुकीवर बोट ठेवायचं आणि ते मला चुका सांगायच्या. माझी अशी एक टीमच मी तयार केली होती की फक्त तुम्ही चुका मला सांगा. अशा पद्धतीने ह्याची पण खूप गरज असते. अशा पद्धतीने मी रडत गेलो, मी हसत गेलो. आणि शेवटचा जो धक्का बसला मला, तो माझा ह्या पुस्तकाचं भव्य दिव्य प्रकाशन सोहळा डोंबिवलीला झाला. तो सुलभाताईंनी केला. मला विचारलं, अरे असं मला प्रकाशन सोहळा करायचा आहे. म्हटलं क्या बात आहे. आणि केला तो कोणाच्या हस्ते केला, तर जयंतराव म्हैसकरांच्या मातोश्रींच्या हस्ते केला. अरे वा. त्या कार्यक्रमाला अच्युत पालव होते, परत बीजेपीचे सध्याचे आमदार आणि अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे होते. आणि भव्य दिव्य असा संगीतमय कार्यक्रम. म्हणजे ती संध्याकाळ ना मला अजूनही लख्खा आठवतं. म्हणजे मला आयुष्यभर ती संध्याकाळ, बाकी काय आठवण पण ती संध्याकाळ मला नक्की आठवणार. तर असे आनंदाचे प्रसंग आहेत. आणि सगळ्या याचा एंड जर करायचा असेल तर माझ्या पाठीमागे माझी धर्मपत्नी. क्या बात आहे. ही पाठीमागं म्हणजे मी म्हणतो की मी पडद्यावरचा हिरो आहे, पण ती पडद्यामागची डायरेक्टर आहे. जबरदस्त. म्हणजे तिचं बारीक लक्ष असायचं, तिच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तिने सगळ्या गोष्टी हाताळलेल्या आहेत. ती सगळ्यांमध्ये आहे, तिचा हात प्रत्येक गोष्टीला सगळ्या गोष्टीला आहे. त्यामुळे तिला मला म्हणजे जे काही श्रेय
ती तेवढीच माझ्या वाटेकरी आहे. जबरदस्त. अशा पद्धतीने ही वारी हम्म. आम्ही सुरू केली, चालत गेली आणि पंढरपूरला गेली आणि त्याच्या चरणी आम्ही ती अर्पण केली. आणि याचा सर्वात महत्वाचा याचा ह्या पुस्तकाची USP काय, हा. तर ह्या पुस्तकाची किंमत आहे 5,000 रुपये, हम्म. पण आम्ही ठेवले फक्त 1,500 रुपये. ओके. पण 1,500 रुपये जरी ठेवले तर हे पुस्तकाचे पैसे हे माझ्याकडे येत नाही. पुण्याला आमची शाळा आहे श्री वृंदावन, त्या शाळेला म्हणजे आमची सिनियर KG ज्युनियर KG दिव्यांग मुलांची शाळा आहे, त्या शाळेला हा सगळा पैसा जातो. म्हणजे तुम्ही हे पुस्तक विकत घ्या तर तुम्ही स्वार्थही साधणार आहे, तुम्ही परमार्थही साधणार आहे आणि तुम्ही श्रवण भक्ती पण करणार आहे. अशा सगळ्याचा मेळ करून हा आम्ही काळा एकत्र केलाय आणि तुमच्या पुढे वाटलाय. आता हे पुस्तक पाहिल्यानंतर हे पुस्तक काय काय ग्रंथ आहे तुम्ही ठरवा, पण प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न केले आणि पांडुरंगाच्या चरणी अर्पण केले. अशी ही विठ्ठलवारी आनंद यात्रा. जबरदस्त. आता एक छोटीशी गंमत म्हणजे रॅपिड फायर आहे, तुला पटकन जे सुचेल ते उत्तर तू द्यायचंय. फार प्रश्न नाही विचारायचे, घाबरू नकोस. ठीक आहे. आलिया भोगाशी. ओके. पहिला प्रश्न आहे, वारी म्हणजे तुझ्यासाठी एका शब्दात काय? वेलनेस प्रोग्राम. ग्रेट. पुस्तकाचं काम करताना सर्वात जास्त टेन्शन कधी आलं, प्रिंटिंगच्या वेळी की ऑडिओ रेकॉर्डिंगच्या वेळी? ऑडिओ रेकॉर्डिंगच्या वेळी. हो. कारण प्रिंटर हा माझा पुढे जाऊन उत्तर द्यायचं नीट. काय ते काय म्हणजे झालं ऑडिओच्या वेळी, कारण का ते भावपूर्ण वाचन झालं पाहिजे आणि लोकांना ते कानाला आवडलं पाहिजे. प्रिंटिंग काय, माझा जो प्रिंटर आहे केदारे भेंडे हे आमच्या मुंबईतले फार मोठे प्रिंटर आहेत, त्यामुळे आणि त्यांनी अगोदर पुस्तक केली होती आणि अभिवाचन हा माझा पहिला प्रयोग होता. बरोबर. त्यामुळे मी थोडासा अस्थिर होतो, पण ते खूप छान झालं, मनासारखं झालं. मनासारखं. जबरदस्त. पुढचा प्रश्न आहे, वारीचा सर्वात आवडता भाग कोणता, पालखी सोहळा की रिंगण? एक उत्तर द्यायचंय. पालखी सोहळा. पालखी सोहळा. या पुस्तकातला तुझा सर्वात आवडता फोटो कोणता? की तो एक असा फोटो आहे की आपण दाखवूया की असा 2 हात, की त्या फोटोला दुबईतलं गोल्ड मेडल मिळालेलं आहे. अच्छा. त्याच्यामध्ये असे बरेचसे फोटो आहेत, पण तो माझ्या जीवाचा म्हणजे माझ्या काळजात घुसतो. अरे वा. तो फोटो खूप सुंदर आहे. ओके. तो खूप जबरदस्त. लेखक बबनराव पाटील की क्युरेटर बबनराव पाटील, तुला काय ऐकायला जास्त आवडेल? तू लेखन पण केलंयस, त्याच्यात एक लेखही आहे तुझा. हो. लेखक बबनराव पाटील. हो. ओके. का? खूप चांगला प्रश्न विचारला स्वाती. थोडस सविस्तर उत्तर देतो. एकदा नंदिताबरोबर माझं भांडण झालं होतं. तुम्ही एवढं परफेक्शन का करता, हे पुस्तक एवढं परफेक्शन का करता? तर मी म्हटलं एक साधा प्रश्नाचं उत्तर आहे की माणूस मेल्यानंतर त्याची आठवण लोक किती काढतात, किती दिवस काढतात? 8 दिवस, महिनाभर, 6 महिने, वर्षभर. बरोबर. अगदीच कोणी महान असेल तर वर्षानं. पण एखादा जर लेखक जर वाढतो त्याची लोक 50 वर्ष आठवण करतात, कारण का त्यांनी पुस्तकच सोडलेली असतात. बरोबर. म्हणून लेखक वापरला. जबरदस्त. शेवटचा प्रश्न आहे रॅपिड फायरचा, या पुस्तकाचा पुढचा पार्ट येतोय का? गणराच्या कृपेने, विठ्ठलाच्या कृपेने जर मला आर्थिक साह्य मिळालं तर मी नक्कीच काढेन, कारण वारीकडे एवढं प्रचंड सागर आहे. बरोबर. अहो, मी हे फक्त एकच चमचा, मी काही थोडस उचललेलं आहे. खूप वाऱ्या, खूप ग्रंथ, खूप साधू संत, अरे बरंच काही आहे. माझं आयुष्य पुरणार नाही. 7 जन्म घेतले तरी मला इतकं मी करू शकतो. त्यामुळे जर आर्थिक साह्य मिळालं तर नक्कीच करेल मी. जबरदस्त. तुझी ही पॅशन पण खूप जबरदस्त आहे, म्हणजे कारण तू ह्याच्या अगोदर पण एक पुस्तक केलेलं होतंस, त्रिशुंड गणपती. सुख करता. 2 पुस्तकं आहेत तुझी आणि हे 3रं. जबरदस्त. तुला तुझ्या ह्या कार्यात असंच यश मिळत राहावं. आणि मी असं म्हणेन की असं म्हणतात की वारी ही जन्मजन्माची वारी संपवण्यासाठीची असते. आणि म्हणजे आता प्रत्यक्षात जेव्हा वारीला कोणीही वारकरी जातो तेव्हा त्याला एक अभूतपूर्व अशी अनुभूती मिळत असते. तर तुझं हे पुस्तक ज्यांना वारीला जायला मिळत नाही त्यांच्यासाठी खरोखरच सुंदर एक अनुभूती असेल. आणि जे वारीला जातात त्यांना सुद्धा त्यातल्या सगळ्या आठवणी ज्या आहेत, त्यांनी जे अनुभवलेलं आहे ते ह्याच्यामध्ये बघायला मिळणार. त्यामुळे हे पुस्तक तू, म्हणजे ही तुझी संकल्पनाच मुळात मला प्रचंड आवडली. आणि त्याच्यासाठी तू जे परिश्रम घेतलेस
ते अफाट आहेत. नाही, मी नाही घेतले, आमच्या टीमनी घेतले. तुझ्या टीम तुम्ही आमच्या सगळ्यांनी teamनी. मिळून. मी फक्त बरोबर. मी लीड करतो, बाकी सगळे अशा बरीचशी मंडळी आहेत की आणि मी खूप लोकांची नावं घेतली नाहीत, त्यामुळे मी त्यांची माफी मागतो की बाबा नकळत तुमचं नाव घेतलं नाही, कारण का मुलाखत असते, किती लोकांची नावं घ्यायची आहेत. हो. त्यामुळे जे काही लोकांची नावं नाही घेतली तर त्यांना माफ करा, पण त्या प्रत्येकाचा याच्यामध्ये वाटा आहे हो आणि तो वाटा करत करत ही आम्ही वारी, बरोबर. शेवटी मी मगाशीच बोललो, वारी ही समूहाने करायची असते. त्यामुळे हे पुस्तक समूहाने केलेलं आहे. बरोबर. त्यामुळे सगळ्यांचे मी आणि शेवटी सगळं श्रेय विठ्ठलाचं आहे. हो, नक्की नक्की बरोबर. नक्की. जे काय उत्तम असेल ते त्याचं आणि जे काही खराब असेल ते आमचं. बरोबर. इतकं साधं आहे, बस. बाकी फारच छान. मला प्रेक्षकांना असं सांगायला आवडेल की हे पुस्तक मी स्वतःही पाहिलेलं आहे, मलाही प्रचंड आवडलंय आणि तुम्ही आता त्याच्या तोंडून सगळी माहिती पण ऐकली आहे. तुम्हाला जर हे पुस्तक हवं असेल तर त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे किंवा मला वाटतं तुझा फोन नंबर देईन. हो, बरोबर. तर तुम्ही अवश्य ते दुसऱ्या कोणाला गिफ्टही पाठवू शकता, स्वतःसाठी विकत घेऊ शकता. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आणि तेही नाही जमलं तर कमेंटमध्ये फक्त पुस्तक असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि बबनरावांबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते अवश्य कळवा. ह्या पुस्तकाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि बघत राहा. पुढच्या भागामध्ये परत आपण भेटू. तोवर स्टे क्युरियस. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.